नमस्कार मित्रांनो, आज 29 जुलै. आज महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमधील वातावरणात बदल बघायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाचा अलर्ट आहे. काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसामध्ये आज उघडीप किंवा पावसाचा जोर आहे तो ओसरणार आहे. तर काही भागांमध्ये आज सूर्यदर्शन देखील होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच आज पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे, कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो ओसरण्याची शक्यता आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र बनले होते हे उत्तर पश्चिम दिशेला सरकत सद्यस्थितीला गुजरात आणि आसपासच्या परिसरावर याचा केंद्रबिंदू गुजरात लगतच्या भागावर आपल्याला बघायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरी भागावर याचा केंद्रबिंदू बघायला मिळत आहे. यामुळे राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि आसपासच्या भागामध्ये तसेच गुजरात आणि आसपासच्या भागामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर कायम राहणार आहे. रात्री मध्यरात्री या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. तर त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता जळगावचा उत्तर भाग, आसपासचा परिसर, बुऱ्हाणपूर, शिरपूर, धुळेचा उत्तरी परिसर, साक्री, इकडे नंदुरबार आणि आसपासचा सर्वच भाग, अहवा, नवापूर, व्यारा या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार, काही ठिकाणी अतिजोरदार, काही भागामध्ये संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हे वातावरण दुपारपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत हे वातावरण आणखीन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळपासूनच या भागामध्ये पाऊस असेल, परंतु दुपारपर्यंत या भागातील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. पूर्व परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील. बहुतांश भागामध्ये झाकळलेलं वातावरण राहील. दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी झाल्यानंतर काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील आपल्याला बघायला मिळू शकते. हलक्या पावसाचा अंदाज आहे. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील. अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील आज पावसाचा जोर कमी असणार आहे. पश्चिम भागामध्ये सकाळी आपल्याला जुन्नर, खेड वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. दुपारपर्यंत या भागातील देखील पावसाचा जोर काहीसा आपल्याला ओसरताना बघायला मिळेल. अहिल्यानगरमध्ये देखील फक्त काही ठिकाणीच आज हलका पाऊस बघायला मिळू शकतो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये हलका ते मध्यम घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पूर्व भागामध्ये आज पावसाचा जोर आहे तो बहुतांश भागामध्ये कमी असणार आहे. फक्त काही ठिकाणीच हलक्या सरींची शक्यता आहे. काही भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. काही भागामध्ये सूर्यदर्शन आज होऊ शकते. पावसाचा जोर आज या पूर्व परिसरामध्ये पुणे, सातारा, सांगलीच्या पूर्व भागामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस आज कमी राहण्याची शक्यता. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील काही ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळेल. मुख्यत्वे दक्षिण भागामध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. लातूर, नांदेड, धाराशिव इतरत्र देखील हलक्या पावसाचे वातावरण आहे. फक्त तुरळक भागामध्ये किंवा काही ठिकाणी आपल्याला हलक्या सरी अधूनमधून बघायला मिळू शकतात. पावसाचा जोर आज मराठवाड्यात देखील बहुतांश भागामध्ये कमी राहण्याची शक्यता. दुपारनंतर काहीसा वातावरणात बदल होईल. दक्षिण भाग किंवा पूर्व भागातील जे जिल्हे आहे नांदेड तसेच लातूर या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्क्रीनवर बघू शकता उत्तर महाराष्ट्रातील देखील वातावरण जे आहे ते पावसाचं जे ओसरण्याची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत देसाईगंज, गडचिरोली आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम, तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच इकडं उमरेड, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम सरीची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे. नागपूर विभागातील नागपूर आणि वर्ध्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील आज पाऊस काहीसा कमी होताना बघायला मिळेल. उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. त्यामध्ये अचलपूर, अकोट, धरणे वगैरे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच दक्षिण भागामध्ये अकोला, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये जोर कमी राहील. फक्त काही ठिकाणी हलक्या सरींची, हलक्या पावसाची शक्यता.
कोकण विभागामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर आजही कायम राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. ही होती आज दिवसभराची अपडेट. या व्हिडिओमध्ये काही बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये देखील आपण अपडेट देत असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.